राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्वात मोठी घोषणा नमो शेतकरी योजनेबद्दल केली आहे। पीएम किसानचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळाला आहे। आता शेतकरी चर्चा करू लागले आहेत की नमो शेतकरी योजनेचा हप्ता का आला नाही। त्यावर मुख्यमंत्री साहेबांनी बैठक घेऊन आता ही महत्त्वाची माहिती त्यांनी दिली आहे। उद्यापासून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यासाठी सुरुवात होणार आहे। शेतकरी काळजीत पडले होते, कारण टोटल 4000 रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बँकेत येणार होते। 2000 रुपये कसे काय आले, तर यावरती शेतकऱ्यांना भला मोठा प्रश्न पडला होता। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी आता स्पष्टपणे सांगितलं आहे की आता त्यांच्या तिजोरीमध्ये पैसे नव्हते। त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगून टाकलं आहे, ते म्हणजे लाडक्या बहिणीचे 1500 रुपये या ठिकाणी आता रक्षाबंधनानिमित्त त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना सोडले होते। त्यामुळे हे सोडत असताना त्या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या तिजोरीवरती सरकारची त्या ठिकाणी तिजोरी असते, त्यावर भार पडल्याने शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे देण्यासाठी आता त्या ठिकाणी तिजोरीमध्ये पैसे नव्हते। कालच त्यांनी आता केंद्र सरकारकडून मोठा निधी त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेसाठी मागवलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्याच नमो शेतकरी योजनेचे त्या ठिकाणी 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत। आता उद्या या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी शेतकरी मित्रांनो समोर आले आहे। पुढील आठवड्यामध्ये उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये, त्यानंतर पुढील 15 दिवसांनी उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। प्रत्येक आठवड्याला 12 जिल्ह्यांचे आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये सोडले जाणार आहेत। त्यामुळे तुम्ही आधी जर नमो शेतकरी योजनेचे 6 हप्त्याचे जर पैसे घेतले असतील, तर आता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या 12 जिल्ह्यामध्ये सोडण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आले आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे, तो म्हणजे अनेक बँकांचे खाते रद्द करण्याच्या सूचना या ठिकाणी आल्या आहेत। त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले। अनेक अशा बँका आहेत ज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी खातं उघडलं आहे, त्या बँकांचे स्वतःचे IFSC कोड सुद्धा नाहीत। अशा बँकेचे खाते आता रद्द करण्यात येणार आहेत। अशा बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार नसल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे कोणत्या 10 बँकेमध्ये आता हे पैसे येणार आहेत आणि कोणत्या त्या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी पैसे येणार आहेत, याची संपूर्ण अपडेट तुम्हाला या ठिकाणी आता समजणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक बँकेचे खाते रद्द करण्यात आले, कारण अनेक बँकेमध्ये स्वतःचे IFSC कोड नाहीत। त्यामुळे मग फक्त याच 10 बँकेमध्ये आता बघा 10 बँका सरकारने निवडल्या आहेत। याच 10 बँकेमध्ये नमोचे 2000 रुपये जमा होणार आहेत। जर तुम्ही पीएम किसानचे 2000 रुपये या बँकेत घेतले असतील, तर नमो शेतकरी योजनेसाठी ही बँक चालेल का, हे सुद्धा बघणं आता तितकंच महत्त्वाचं आहे। कारण सरकारच्या माध्यमातून नवीन 10 बँकांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या, तसेच नवीन 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। जर तुमच्या बँकेचं खातं सरकारने सांगितलेल्या या नवीन 10 बँकेमध्ये असेल, किंवा तुमच्या जिल्ह्याचे नाव सरकारने जाहीर केलेल्या या 10 ते 12 जिल्ह्यामध्ये असेल, तरच तुम्हाला सरकारच्या माध्यमातून उद्याच नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये त्या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर आल्या। जर सरकारने सांगितलेल्या या 12 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल, तर तुम्हाला थोडा लेट त्या ठिकाणी पैशांचा लाभ भेटणार आहे, म्हणजेच पुढील आठवड्यामध्ये लाभ भेटणार आहे। मग आता उद्या नेमकं कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत आणि कोणकोणत्या 10 बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत, हे सुद्धा तुम्हाला लगेच व्हिडिओमध्ये आता समजणार आहे। परंतु कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना यामधून अपात्र केलं जाणार आहे, याची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या। शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसानचे 2000 रुपये तर तुम्हाला मिळाले, परंतु आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सर्व शेतकऱ्यांना मिळणार नसल्याची मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून अपात्र यादीमध्ये टाकलंय।
कारण सरकारच्या माध्यमातून आता ज्यावेळी तुम्ही फार्मर ID कार्ड काढला होता त्यावेळी सरकारने आता काही कागदपत्रे देखील तुमच्याकडून घेतली होती. तुम्ही आठवून बघा, त्या ठिकाणी फार्मर ID कार्ड काढण्यासाठी कागदपत्र सरकारने घेतली होती. तर त्याची पडताळणी सरकारने त्या ठिकाणी केली होती आणि ही पडताळणी पूर्ण झाल्या जवळपास राज्यातील 3 लाख शेतकरी यामधून अपात्र देखील ठरले असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर येत आहे. मग कोणत्या शेतकऱ्यांना हे 2000 रुपये त्या ठिकाणी बँकेत आता उद्या सोडले जाणार नाहीत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. कारण 4 प्रकारचे शेतकरी अपात्र केले जाणार आहेत. शेतकऱ्यांना एक चिंता लागली होती की आमचं तर या ठिकाणी अपात्र यादीमध्ये नाव नाही ना, तर ती अपात्र यादी कोणती आहे लगेच तुम्हाला या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आम्ही आता सांगणार आहे. 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना यामधून आता बाहेर काढण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून 2 याद्या जाहीर करण्यात आल्या, एक अपात्र यादी आणि एक पात्र यादी. जर तुम्ही पात्र यादीमध्ये असाल तसेच सरकारने लावलेल्या नवीन 12 जिल्ह्यांची यादी जी आहे तर त्यामध्ये तुम्ही असाल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये उद्या सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सोडले जाणार आहेत. तसेच अनेक बँकांचे आता स्वतःचे IFSC कोड देखील नाही, अशा अनेक बँकांना यामधून आता वगळण्यात आले. त्यामुळे आपण सविस्तरपणे या ठिकाणी पाहूया शेतकरी मित्रांनो की नेमकं कोणत्या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना अपात्र केले जाणार आहे, म्हणजेच त्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार नाही. हे पहिल्यांदा आपण पाहूया आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये हे पाहूया की कोणत्या बँकामध्ये नमो शेतकरी योजनेसाठी आता पैसे येणार आहेत आणि कोणत्या बँका चालणार नाहीत हे सुद्धा पाहूया. त्यानंतर पुढे आपण सांगणार आहोत की कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुम्हाला येणार आहेत. त्यामुळे सर्वांनी तुमचं महत्त्वाचं काम 2 मिनिटे बाजूला ठेवा आणि ते लक्षपूर्वक बघा. यामध्ये पहिला शेतकऱ्याचा जो प्रकार आहे तो म्हणजे बघा, ज्या शेतकऱ्यांजवळ अजून पण फार्मर ID कार्ड काढलेलं नाही अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडला जाणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. कारण फार्मर ID कार्ड हे त्या ठिकाणी कंपल्सरी सर्व शेतकऱ्यांना काढायलाच पाहिजे असं सरकारने सांगितलं होतं. आता फार्मर ID कार्ड म्हणजे काय, तर बघा, आम्ही शेतकरीच आहोत आणि आम्ही नमो शेतकरी योजनेसाठी लाभ घेणारे शेतकरी आहोत आणि आम्ही पात्र आहोत. यासाठी फार्मर ID कार्ड काढायला सरकारने त्यावेळी सांगितलं होतं. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढलं नाही अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँकेत दिला जाणार नाही. शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यांची यादी ज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आता या 12 जिल्ह्यामध्ये तुम्हाला 2000 रुपये सोडले जाणार आहेत. तुम्हाला नुकताच PM किसानचा 20वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडला आहे. तशा प्रकारे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये देखील सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. ते मग कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेत आपण ते पाहूया. परंतु कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केले जाणार आहे याची यादी सुद्धा आपण या ठिकाणी पाहायला सुरुवात केल्या. आता दुसरा शेतकऱ्याचा प्रकार आहे तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड नाही अशा शेतकऱ्यांना अपात्र केलं गेलंय. कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की आम्ही त्याच शेतकऱ्यांना पिवळे व केशरी रेशन कार्ड देतो जे गोरगरीब आणि गरजूवंत शेतकरी आहेत. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पिवळे व केशरी या दोन्हीपैकी एक पण रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी तुम्हाला 2000 रुपये या ठिकाणी मिळणार नाहीत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. मग शेतकरी मित्रांनो, 3 नंबरची शेतकऱ्यांची पात्रता सांगण्यात आल्या ज्यामुळे अनेक शेतकरी आता अपात्र केले जाणार आहेत. त्यामुळे तुमचा नंबर यामध्ये लागतोय का बघा. शेतकरी मित्रांनो, आता जर तुमचे उत्पन्न भरपूर आहे म्हणजे सरकारने अधिकृत आकडा या ठिकाणी सांगितलेला नाही परंतु 10 ते 12 लाखांच्या वरती जर तुमचं आता वार्षिक उत्पन्न असेल तर अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आले. त्यानंतर आता बघा सगळ्यात महत्त्वाचं 4 नंबरची पात्रता सांगितल्या ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये सरकारी सेवेमध्ये कोणीतरी असेल म्हणजेच पोलीसमध्ये असेल कोणतरी, त्यांचा मुलगा आर्मीमध्ये असेल, घरात त्या ठिकाणी वयस्कर लोक पेन्शन घेत असतील तर अशा घरांच्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे त्या ठिकाणी 2000 रुपये सरकारच्या माध्यमातून बँकेत येणार नाहीत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. मग आता कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत ते आपण पहिल्यांदा पाहू आणि त्यानंतर लगेचच 2 मिनिटांच्या आतमध्ये
कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचे पहिल्यांदा येणार आहेत ते पण पाहू। आता सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा हे पैसे येणार आहेत ते म्हणजे खाजगी बँक आहे HDFC बँकेत। ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केलंय त्यांच्या खात्यावरती HDFC बँकेत नमो शेतकरीचे पैसे या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत। त्यानंतर दुसरी बँक निवडण्यात आल्या कोटक महिंद्रा बँक। या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुमच्या बँकेत सोडले जाणार आहेत। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ICICI बँक। जर तुमचं खातं या ICICI बँकेमध्ये खाजगी बँकेमध्ये असेल तरी सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमोचे 2000 रुपये मिळणार आहेत। आता बघा त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक। या बँकेत सुद्धा सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये बँकेत सोडले जाणार आहेत। त्यानंतर आता राहिल्या सगळ्यात मोठ्या सरकारी बँका ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे पैसे त्या ठिकाणी जर वेळेला येत असतात त्या बँका म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस या सर्व बँकांमध्ये सुद्धा लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचे पैसे सोडण्यात येणार आहेत। परंतु आता पुढे सांगणार आहे फक्त त्याच 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। कारण या 12 जिल्ह्यामध्ये लवकर पैसे सोडले जाणार आहेत याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून समोर आलंय। कारण हे जे 12 जिल्हे आहेत तर हे 12 जिल्हे शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून सरकारच्या माध्यमातून घोषित केलेत। त्यामुळे या 12 जिल्ह्यामध्ये आता जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे हे सर्वात लवकर त्या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडले जाणार आहेत। आता बघा त्या 12 जिल्ह्यांची नावे या ठिकाणी आपण सांगतोय बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये सर्वात पहिल्यांदा जिल्ह्याचा नंबर लागतो तो म्हणजे लातूर जिल्हा। जर लातूर जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल आणि आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचे 2000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत। त्यानंतर बघा हिंगोली जिल्ह्यातील तुम्ही असाल तर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा नमोचे 2000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडले जाणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे अमरावती जिल्हा। बघा हे शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात, यांच्यावरती सुद्धा पैसे येणार आहेत। त्यानंतर वाशिम जिल्हा आहे, अकोला आहे, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड या 12 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून दरवेळेला लवकर पैसे येतात आणि यावेळी सुद्धा नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे लवकरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या आणि तुम्हाला लवकरच जसे PM चे तुम्हाला 2000 आले तसेच नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2000 रुपये लवकरच येऊ शकतात। त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या व अशाच प्रकारच्या शेतीविषयक अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।